मोदींच्या इन्स्टा व्हिडिओवरून ठाकरे बंधूंचा निशाणा. मोदींनी तरुणांना सल्ले देण्यापेक्षा त्यांच्या नेत्यांना सल्ले द्यावेत. राज ठाकरेंचा टोला. तर मोदींनी देशाची माफी मागावी. उद्धव ठाकरेंचं हे टीकास्त्र. सिद्धिविनायक मंदिरामधून 18 कोटींची चोरी. राज ठाकरेंचा गंभीर आरोप. मंदिरातील दानचोरीच्या चौकशीची मागणी. चोरी झालेली नाही, सदा सरवणकरांचं स्पष्टीकरण. पक्षाचं चिन्ह आपल्यालाच मिळणार. उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त. सेना भवनावरील बैठकीची इनसाइड स्टोरी झी 24 हाती. उद्धव ठाकरे पुढील निवडणूक अभिजित दिपकेंच्या नेतृत्वामध्ये लढतील. जयकुमार गोरेंचा टोला. दिपकेंमुळे पंतप्रधानांना लपून बसण्याची वेळ. संजय राऊतांचा पलटवार. नाशिकमध्ये खड्ड्यांबाबत महाजनांची बैठक. बैठकीला MNGL अधिकाऱ्यांची गैरहजेरी. गैरहजेरीमुळे महाजनांनी अधिकाऱ्यांना झापलं. मुंबईमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. BMCच्या जलमापक पर्यवेक्षकाला लाच घेताना अटक. विनोद राठोडला 40,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा सांस्कृतिक कार्य विभागाला विसर. सांस्कृतिक कार्य विभागाकडून जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम नाही. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न केल्यानं नाराजी. PM किसान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ. केंद्र सरकारकडून 3,15,000 कोटींचा निधी मंजूर. देशातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 3 ऑगस्टपासून विठ्ठल पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू. 4 ऑगस्ट ते 31 डिसेंबर दरम्यान पूजा. अधिकृत संकेतस्थळावरून थेट नोंदणी करता येणार. त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताला भूस्खलनाचा धोका. जामची वाडीजवळ भेगा. ग्रामस्थ दहशतीमध्ये. पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी. चंद्रपूर शहरामध्ये इरई नदीतील पाणी अनेक ठिकाणी शिरलं. पूरग्रस्त भागामधून बोटीच्या सहाय्यानं रेस्क्यू. रहमतनगर, सहारा पार्क, आरवट भागातील नागरिकांसाठी तात्पुरती निवास व्यवस्था.